उत्कर्षताई रुपवते, वंचित बहुजन आघाडीने त्यांना यंदा तिकीट दिलेलं आहे. दलित समाज प्लस वंचितचा कोर मतदार, काँग्रेसी मतं आणि रुपवते यांची वैयक्तिक लागलेली ताकद अशी सगळी गोळाबेरीज करून पाहिली तर वंचित शिर्डीमधून निवडणूक जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. उत्कर्षताई या दोन्ही समूहासाठी जवळची असल्यामुळे मराठा समूहातल्या लोकांचा उत्कर्षताईंना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसतो. या तिघांपैकीही मोस्ट एलिजिबल, सगळ्यात जास्त उत्कृष्ट, सगळ्यात जास्त कॅपेबिलिटी असणारी उमेदवार आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे की लोकांना उत्कर्षताई का हव्या आहेत, तर लोकांना असं वाटतं की शिर्डी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा अशी होप आहे की एखादी महिला उमेदवार नक्कीच जिंकून येईल. खासदारांचं जर दिसत होतं, मात्र जेव्हा उत्कर्षताईंची एंट्री झाली आणि त्यामुळं या निवडणुकीचा एक रंगच बदलून गेला. उत्कर्षताईला उमेदवारी दिली तर बौद्ध समाज संघटित होईल असं दिसतंय. अकोल्यामध्ये मतदान कमी झालं असलं तरी अकोल्याची कन्या असं म्हणत रुपवते यांनी हा तालुका चांगला पिंजून काढला. बोललेल्या रुपवते यांनी देखील वंचित कडून उमेदवारी मिळवत निवडणुकीत चुरस निर्माण केली आणि उत्कर्ष रुपवते यांना शिर्डीची उमेदवारी दिलेली आहे. उत्कर्ष रुपवते ही एक अत्यंत अभ्यासू महिला आहे, लोकात मिसळणारे आहेत, छोट्या छोट्या प्रश्नाची जाणीव असणारी आहे, अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व असणारी आहे, अत्यंत उत्तम वक्तृत्व सौंदर्य त्यांच्याकडे आहे. नव्या पर्वाची पहाट ही उत्कर्षताई